हिवाळ्यामध्ये रनिंगला जायचं म्हटलं की लयच जीवार येते राव. तुम्ही आता पाहिलं असेल की 4 दिवसापासून मी नवीन बूट आणून ठेवला आणि रनिंगले मी आतापर्यंत काही गेलो नाही. रोज रात्री म्हणतो उद्या नक्की जाऊ पण थंडीच्या उठणंच जीवार येते. म्हटलं आज तर आपल्या बुटाचं उद्घाटन करूनच टाकू. पण साला आपली कबड्डीची बॅग नाही दिसू राहिली कुठे गेली तर. अरे हा यार, गौऱ्याच्या घरीच राहिली गड्या त्या दिवशी. आता तर चांगलाच घोर झाला राव. आणि एक तर एवढ्या सकाळी गौऱ्याच्या घरी बी नाही जाऊ शकत. आज बी रनिंग कॅन्सल होती काय, पण आक्या म्हणे अरे नाटकं नको करू, मी चड्डी घेतो बा माझ्या घरची. गाडी घेऊन ग्राउंडवर तर आलो पण अजून बी अंधार किटच आहे. तसं बी आम्ही ग्राउंडवर आल्याबरोबर थोडी ना रनिंग चालू करतो. पहिले जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो मग रनिंग सुरू करतो. आज एवढ्या दिवसापासून रनिंग मारवलं त्यात बी आकाश भाऊन लॉंग रनिंग नेलं. असं वाटू राहिलं की फेफडे हातात येतात की काय माहिती. थोड्या वेळ थांबल्यावर जरा बरं वाटलं. चला म्हटलं आता वॉर्मअप करून घेऊ. थोड्या वेळ वॉर्मअप केला आणि तिथून सरळ आलो मी कबड्डीच्या ग्राउंडवर. मोजून 1 घंटा कबड्डीची शॅडो प्रॅक्टिस केली. त्यासाठी बस झालं एवढंच हातपाय आलो ना, कारण की अजून मी वावरात जाऊन आपल्याला हातपाय झालो नाही. घरात आल्याबरोबर 2-4 बिस्किटचे पुढे दिलेत आपण. निघलो वावरात जायसाठी, पण बाहेरून पाहतो तर पूर्ण बदली येल होती. बारीक बारीक पाण्याची शितोडी बी चालू होती. म्हटलं आता जर पाणी दिलं जर पाणी आलं वरून तर गव्हाचा कार्यक्रमच होऊन जाईल. त्यापेक्षा म्हटलं 12 वाजता जर ऊन निघलं तर चालले जाऊन. कशाचं काही, एकदा घरात जाऊन झोपलो तर डायरेक्ट 5 उठलो. आता आई आणि पप्पा घरी याच्या पहिले मी घरातून गायब होऊन जातो. नाही तर चांगल्या शिव्या खा लागतील मला. गाडी घेऊन फाट्यावर येत नाही तर तिकडून आपले भाऊ बी आले. ते म्हणत चाल खामगावतून येऊ, ग्लास गार्ड बसवणार आपल्याला मोबाईलचा. म्हटलं ठीक आहे चला, आपल्या आयफोनचा बी ग्लास गार्ड फुटेला तो बी बसून घेऊ. मी दुकानात आलो ग्लास गार्ड संपले. अरे भाऊ जास्त जामलो नको, जाय गोडाऊन मधून घेऊन ये दुसरे. कारण की आता दुकानात जरी असले तरी ते दिसणार नाही मी जायपर्यंत. दुकानातला भाऊ काय म्हणे माहिती आहे का, दादा मी तुमचे व्हिडिओ रोज पाहत असतो. म्हटलं हाव का, दाखव बरं मला फॉलो करायला की नाही भाऊ तू. मी जेव्हा त्याचा मोबाईल पाहिला त्यानं आपल्याला फॉलोच नव्हतं करेल. म्हणून तर मी म्हणतो की ज्याला आपले व्हिडिओ आवडतात ते पहिले फॉलो करून घेत जा पटापट, मग कसं टेन्शन राहत नाही.